पर एक तरफ विराज खानोकर लेफ्ट हैंड बल्लेबाज, दूसरी तरफ इस मैदान पर अपनी वाहवाही से जिन्होंने नाम कमाया ऐसे गगनगिरी ज्वेलर्स के हुकुमी इक्के आपको इस तरफ नजर आएंगे। 12वां प्रतिनिधि दोनों ही टीमों का गगनगिरी ज्वेलर्स 12वां प्रतिनिधि प्लीज। गगनगिरी ज्वेलर्स चलिए फील्डिंग की सजावट करनी है। अंपायर्स इसमें रोहित पाटिल आपको मैदान के अंदर नजर आएंगे। संतोष मोटे हमारे बॉल बॉय बने हैं आज, थैंक यू सो मच। राम असबे डी विभाग का एक ऐसी धारदार तलवार हमारे बीच आ खड़ी हुई है। गणेश हमारे साथ यहाँ पर है। यही तो खासियत है दोस्तों, हर विभाग के खिलाड़ी आपको यहाँ पर नजर आएंगे। अंपायर सागर कोलेकर अंपायर्स आपको रूल्स बताएंगे। हाँ, ये तो खासियत है एच प्रीमियर लीग में। आप देख पाएंगे एलआईजी प्रीमियर लीग में सागर और तुषार एक ही टीम में हमको नजर आते हैं, लेकिन आज अपने विपरीत पाएंगे अपने साथी को, ये खासियत है। गगनगिरी ज्वेलर्स वर्सेस राजवीर 11, इन दोनों ही टीमों के बीच में होने वाला मुकाबला। और आज अगर मैं बात करना चाहूं दोस्तों तो एक बहुत ही अहम क्षण है, ये बहुत ही खास मौका है और जरूर इस मौके पे एक तारीफ तो बनती है आप सभी से। जो मेरे दोस्त वहां पर पीछे खड़े हैं, कुमार जाधव होंगे, चिरंजीव राठौड़ वहां पे उपस्थित, स्वप्निल हमें यहां से नजर आ रहे हैं। एच प्रीमियर लीग का पूरा स्वाद उठाते हुए स्कोरर रेडी है, हमजा खान हमारे साथ यहां पर उपस्थित है। अंपायर 2 मिनट आपने रुकना है, 2 मिनट आपने रुकना है। सुजल आइए। किशोर खरात गेंदबाजी के लिए। एच प्रीमियर लीग महासंग्राम, पहला मुकाबला राजवीर 11 वर्सेस गगनगिरी ज्वेलर्स। 2 मिनट रुकना है किशोर, आपने 2 मिनट रुकना है। प्रथमतः आप सभी का 2 मिनट ध्यान लेना चाहूंगा इस तरफ। आज एक सबसे बड़ी बात है दोस्तों, आज सबसे गौरव की बात है कि हमारे बीच एक ऐसी शख्सियत आई हुई है जिनकी आवाज अब सिर्फ महाराष्ट्र तक ही सीमित नहीं रही, आंध्र प्रदेश में भी जिन्होंने अपने कमेंट्री से सबका दिल जीता, ऐसे श्रीकांत मुलिक उर्फ हम सभी के लाडले चीकू के लिए एक बार जोरदार तालियां आज हमारे बीच उपस्थित रहे। ये हमारे लिए सौभाग्य की बात है। एच प्रीमियर लीग के माध्यम से इनका ये सहयोग हमें मिल रहा है, हमारे लिए सौभाग्य की बात है। एच विभाग संपूर्ण एलआईजी आपका तहे दिल से धन्यवाद व्यक्त करता है, आपको प्यार के ज्ञापन होता है। और इसी के साथ साथ हम सभी के बीच आदरणीय नीलेश भोईर सेठ हमारे साथ यहाँ पर उपस्थित है और हम सभी के प्यार से छलकी हुई एक बहुत ही बड़ी प्रतिमा हम करना चाहेंगे दोस्तों। सो दमयंती ताई भोईर नगर सेविका हमारे बीच यहाँ पर उपस्थित, इनका भी हम तहे दिल से एच प्रीमियर लीग में स्वागत करना चाहेंगे। अगली आवाज आप सुनेंगे हम सभी के लाडले, हम सभी के प्यारे चीकू। अहम सूचना, आपने विकेट कीपिंग के टाइम जो आपका विकेटी का पोजीशंस है, जैसे हम ओवरम में करते क्लोज या डिस्टेंस में रहेंगे, आपको उसका पहले ही कॉल देना है अंपायर को। अगर आप क्लोज कर रहे हो तो आपने वो बताना है, अगर आप दूर कर रहे हो यानी कि फार अवे फ्रॉम स्टंप तो आपको वो भी सूचित करना है अंपायर्स को। थैंक यू सो मच एंड ग्लैड टू हैव यू चिकू ओवर हियर। हॅलो तर धन्यवाद राजन यांचा आपण आवाज ऐकला। तर पुन्हा एकदा थेट मैदानाकडे जातोय, जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आजच्या या स्पर्धेतील पहिल्या चेंडूचं स्वागत करायचं आहे। अगदी आपण पाहतोय गगनगिरी ज्वेलर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे राजवीर 11। इथं पहिला चेंडू तिथे श्री गणेशा केला 4 या धावसंख्येनं।
अगदी आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती या स्पर्धेतील पहिला चौकार पाहायला मिळाला. फलंदाज तुषार यमगरला पाहतोय. स्विच हिट अगदी उलटा फुलटा मारायचा होता, तिथे चेंडू हा शरीरावरती आदळतोय. अगदी पहा पहिलं षटक किशोर घरात घेऊन आले तर खरात घेऊन आले संघासाठी आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक. इथे आणखीन एक पटका, दोन क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू होतोय फरार. चौकारा करता ब्रिलियंट अगदी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते आहे तुषारच्या माध्यमातून. संघाला घेऊन गेलेत 8 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक पहिलं चालू असताना अगदी आपण अगदी आपण मॅच चालू असताना अगदी याच वेळेला मुख्य मंचावरती काही मान्यवरांना पाहतो. निलेश शेठ यांना देखील पाहतोय. तर एज ग्रुपचे अध्यक्ष विक्रम फरतड यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण निलेशजी शेठ यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी मुख्य मंचावरती करायचा आहे. अगदी त्याच वेळेला आपण पाहतोय पनवेल महानगरपालिकेचे आणखीन एक दमदार नगरसेविका सौ दमयंतीताई भोईर यांना देखील आपण मुख्य मंचावरती पाहतोय. तर ताईंचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी आघाडीच्या सुरुवातीच्या काळामध्ये मुख्य मंचावरती सत्कार होतो आहे. अतिथी देवो भव ही महाराष्ट्राची परंपरा आणि या परंपरेचा मान राखत आलेल्या मान्यवरांचा यथोचित मान सन्मान आदर करणं हे आमचं परम कर्तव्य आणि हेच एक्झॅक्ट करत असताना आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून जय हनुमान मित्रमंडळ आयोजित यच प्रीमियर लीग 2026 ही मानाची स्पर्धा पाहत असताना अगदी याच वेळेला आपण पाहायला गगनगिरी ज्वेलर्स या टीमच्या धावा झाल्यात 0-9. 2 बलाढ्य संघादरम्यान रंगणारी ही लढत असणार आहे. आजच्या स्पर्धेतील पहिल्या फेरीतील पहिली मॅच तमाम क्रीडा रसिकांच्या भेटीला आली आहे. अगदी आपण पाहिलं ना एच प्रीमियर लीग 2026 मध्ये पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये पदार्पण करणारा विराज विजय खाणावकर या खेळाडूला पाहतोय. नुकतीच जय श्रीराम प्रीमियर लीग मध्ये रायझिंग स्टार हा किताब ज्या खेळाडूला मिळाला तो खेळाडू आता मात्र या मैदानावरती आलाय. तो येतोय अशी चर्चा होती. आता मात्र पाहायचं आहे विराज विजय खाणावकर या खेळपट्टीवरती नेमका करेल तरी काय. अगदी रनआउटची संधी होती, जिथे हातामध्ये चेंडू ठेवला सुरक्षितरित्या आपल्या ऑफिस क्रीजमध्ये पोहोचला विराज आणि संघाला घेऊन गेला दुहेरी अंकामध्ये. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकास वाक्षेला पाहतोय संघासाठी तो दुसरा लेग स्टिकवरती टाकला. इथे पंचांनी अवांतर चेंडू घोषितच केला, सांगितलं हा चेंडू खराब आहे. अगदी एक धाव ऍड होते, 12 धावा धावफलकावरती. खूप चांगली स्पर्धा या ठिकाणी आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. भव्य दिव्य अशा ट्रॉफ्या PTC लाईव्हच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण. विकासला पाहतोय आपल्या खेळामध्ये विकास करावा लागेल. अगदी याच वेळेला फलंदाज आपण पाहतो खेळपट्टीवरती तुषार यमगरला, ज्याच्या बॅटमधून 2 चौकार जरूर आलेत. तो चौकाराचा पाडा या ठिकाणी बोलू लागलाय तो विकास. तुषार अगदी या वेळेला खोलवर प्रतीचा चेंडू होता विकेटच्या अंतिम चरणामध्ये आणि काय लगॉनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण राहिलंय क्षेत्ररक्षकाचं. अगदी आपण पाहत गगनगिरी ज्वेलर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय संघ राजवीर या संघ क्षेत्ररक्षण करत असताना अगदी या वेळेला पहा 2 टांगांच्या मधून चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आला आणि इथे पहा पंच दर्शवतात 3 चेंडूंचा खेळ संपलाय. अगदी धावा झाल्यात फक्त 11. काय गोलंदाजी करतायत गोलंदाज विकास. अमजा खान 1 धाव, पहिला 1 दुसरा 11 धावा. अगदी 11 धावा. इथे अमजा खान चूक होणार नाहीये. आउटसाइड धाव स्टंप अगदी बलाबोटा लांब लचक बाहेर फेकला, जिथे 1 धाव ऍड होईल. एका धावेनं संघाची एकूण रणसंख्या पाहणा 0 12 धावा. 12 धावा अगदी आपण पाहतो विकासला. तुषार यमगर जिथे शॉर्ट सिलेक्शन चांगलं आहे, फरतडे चेंडूवरती येत आहेत.
सांख्यिक स्वरूपामध्ये पहिला झटका गगनगिरी ज्वेलर्स या टीमला पाहायला मिळतोय. सादिश शेखला आपण तिसऱ्या क्रमांकावरती पाहतोय. गगनगिरी ज्वेलर्स या संघाकडून खेळत असताना अगदी आपण पाहतोय साजिश शेख आलेत. एकूण धावसंख्या ही 12 झाली आहे. वा, का चेंडू फेकला रनआउटची संधी. पुन्हा एकदा चांगली रनिंग बिटवीन विकेट राहिली आहे विराजची. तो धावा कुठून काढतोय, रनिंग बिटवीन चांगली दाखवतोय. संघाला घेऊन जात आहेत 1 गडी बाद 13. षटकातील चेंडू फेकले गेलेत अद्याप 5. एका चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. विराज आपण पाहतो खेळपट्टीवरती. एक डावखुऱ्या प्रतीचा फलंदाज इथे मात्र स्वतःच्या थोलोब्रोमध्ये अडवण्याचा प्रयत्न होता. बघा, बॅकिंग देखील चांगलं आहे. अगदी 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकामागे धावा आल्यात. 1 गडी बाद 14 धावा. 4 षटकांची लढत तिथे आपण पाहतोय. पहिल्या 2 षटकामध्ये 14. या रनरेटने जर का संघ गेला ना तर 28 धावांपर्यंत मजल मारू शकेल. अगदी आपण पाहतोय एच प्रीमियर लीग 2026 ही मानाची स्पर्धा. गणेशला पाहतोय संघासाठी तिसरं षटक घेऊन येतात. वैयक्तिक कोट्यातील पहिलं. विराजला पाहतोय सलामीचा आघाडीचा धडधाकड फलंदाज. अजून देखील शांत. विराज शांत बसणाऱ्यापैकी नाहीये. तो चपराक चापड देतोय. विराजच्या बॅट मधून निघाला हा चौकार चौकार चौकार. संघाची एकूण धावसंख्या झाली 18. विराजला आता रुद्ररूप धारण करावं लागेल कारण संघाच्या कोट्यामध्ये धावा नाहीयेत. अगदी एक उच्चांक धावसंख्या उभारावी लागेल. स्विच हिट, नो बॉल इशारा केला पंचांनी. 1 धाव ऍड. 15 धावा धावफलकावरती. 15 धावा आपण पाहतोय. सॉरी 19 धावा धावफलकावरती. इथे चांगला फटका. अल्टी पलटी कल्टी. चेंडू गेला सीमाराशे बाहेर. कल्टी इथे पाहायला मिळतील. आणखीन एक 4 4 4. 4 धावेने संघाची एकूण धावसंख्या 23. बॉल झाले 2. विराज आता मात्र बॅटिंग चांगली करू लागलाय. जिथे पहा अगदी पोहोचलेत फलंदाज. 1 धाव ऍड होईल. एका धावेनं संघाची एकूण रणसंख्या 24. लॉस फॉर 1 विकेट व 24 धावा होत आहेत. साजिदला पाहतोय तिसऱ्या क्रमांकावरती गोलंदाज पाहायला मिळतोय. गणेशला. गणेश थोडासा महागडा ठरला या षटकामध्ये. साजिद इथे बलाबोटा वाईट फेकला. 1 धाव आणखीन 1 ऍड होईल. 1 धाव आणि संघाची एकूण धावसंख्या पाहू शकाल 25. इथे काय होत आहे. डायरेक्ट हिट तर झालाय पण तो पाहायचा आहे. पंचांचं बोट आकाशाकडं आणि पंच इशारा करतायत. आणखीन एक फलंदाज. बॅक टू डक आउट. सुंदर असं आयोजन आपल्याला जय हनुमान मित्र मंडळाच्या या षटकातील हमजा खान बॉल झालेत 4. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. स्वप्नीलला पाहतो खेळपट्टीवरती 4थ्या क्रमांकावरती आपण पाहतोय. स्वप्नील कदम कदम बढ़ाएंगे. स्वप्नीलला पाहतोय. इथे लेग स्टिक वरती चेंडू फेकला. 1 धाव ऍड होईल. आणखीन एक 26 धावा. षटक क्रमांक 3 चालू असताना अगदी आपण या वेळेला स्वप्नील कदमला पाहतोय. आणखीन एक दर्जेदार खेळाडू. वा, सिली पॉइंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाला पेटून पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला फेकून दिलाय सीमेरेषे बाहेर. 4 4 4 धाव करता. अगदी 2 गडी बाद 30. षटक क्रमांक 3 चालू असताना वा, आणखीन एक वॉट कॅच. कॅच ऑफ द मॅच. या मॅच मधला सर्वोत्तम कॅच पकडलाय पहिल्याच मॅच मध्ये. वॉट कॅच. ब्रिलियंट. 16 विकेट. स्कोर झाला 30. षटकातील चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. प्रयशला पाहिलं काय जबरदस्त क्षेत्ररक्षण अगदी या बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळालं. 30 धावा होत आहेत. अंपायर कॉल आउट आहे. कॅच सुंदर असा टिपला अगदी 5व्या क्रमांकावरती.
फलंदाज येतात. चला या ठिकाणी वेळ घ्यायचा नाही. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला विनंती आहे. चौथा गोलंदाज असणारे राज, तो राज करेल काय? कारण राजला देखील अनेक इमर्जिंग प्लेअर राज यादवला बघा, राजला देखील आपण अनेक प्रीमियर लीगमध्ये पाहिलं. चर्चेचा विषय राहिला आहे. अगदी आपल्या नावाची दखल घ्यायला लावणारा हा राज यादव आपण पाहतोय. फुलटॉस, जिथे फुलटॉस वरती टोल वसूल केला. फलंदाज विराज खाणावकर या मैदानावरती बरसला आणि संघाला घेऊन जातोय 34. 34 या धावसंख्येवरती आघाडीचा सलामीचा आक्रमक धडधाकड फलंदाज मैदानावरती ताबडतोब हल्लाबोल करतोय. बॅटमधून निघाल्या त्याच्या त्या 15 धावा का बॅटिंग करतोय विराज विजय खाणावकर. राजला पाहतोय इथे यावेळेस विराजला चेंडूला फेकून दिलं मैदानाच्या बाहेर. अर्थात विराजला परतावं लागेल. विकेट. नेक्स्ट बॅटर विकीला पाहतोय, परंतु काय बॅटिंग केली विराजनं. विकी सस्तेला पाहतोय बघा. विकी आलेत अगदी 6व्या क्रमांकावरती. विकी राज पहिल्या चेंडूवरती चौकार दिला, त्यानंतर काय कमबॅक केलाय. मी उगीच नाहीये एलआयची प्रीमियर लीग गाजवली हेच एक्झॅक्ट दाखवत असताना राज यादव आपल्याला पाहायला मिळत आहेत. किशोर आहे तिथे, परंतु इथे किशोरला समजलंच नाहीये नेमकं करायचं तरी काय. अगदी हातामध्ये चेंडू घेऊन आले, परंतु तत्पूर्वी फलंदाज ऑफिस क्रीजमध्ये पोहोचले. एक धाव ॲड, 35 धावा धावफलकावरती. खेळपट्टीवरती ऑल स्ट्राईकला मार्का चैतन्य धायगुडेला पाहतोय. इथे टॅप केलाय. रनआउटची संधी आहे का इथे पाहायला जाईल. राम हसपे आपल्याला पाहायला मिळतील. अगदी एक धाव पूर्ण होत आहे. 36 धावा धावफलकावरती. 4 36 आपण पाहतोय. या षटकातील काही चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. फलंदाज इथे अगदी आपण पाहतोय. विकेला पाहतो. ओ अलाउंग द कार फीट. वा, बंदुकीतील गोळी निघावी. अगदी धडकन या ठिकाणी चौकार पाहायला मिळाला आणि या चौकाराची संघाची एकूण रणसंख्या 4 40. धावा येऊ लागल्या. धावा येतात शेवटच्या षटकामध्ये. स्लॉकचं षटक, हानामरीचं षटक आणि अशा या षटकामध्ये इथे पहा वाईड चेंडू फेकलाय. राज यादव थोडासा विचंबित झालाय. 41 41 धावा. विकी सस्तेला पाहतो खेळपट्टीवरती. चौकार तर एक लगवलाय. फुलटॉस आहे जिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. इथे पाहायचंय बॅटर इथे झालं काय. हॅलो, अंपायर डिसिजन इज द लास्ट डिसिजन. अंपायरशी कुठल्या प्रकारचा वाद करायचा नाहीये. जर प्लेयरांची कंप्लेंट अंपायरने केली तर पेनल्टीचे पात्र ठराल तुम्ही. सर्व प्लेयरांना ही सूचना आहे. अंपायरशी कुठल्याही प्रकारचा वाद करायचा नाहीये. ओव्हर झालेली आहे. सर्वांनी नोंद घ्या. अंपायरशी कुठल्याच प्रकारचा वाद नाही. अंपायर डिसिजन इज अ फायनल डिसिजन. जर कोणी अंपायरशी वाद घातला आणि अंपायरने त्याची नोंद इतकं केली, कंप्लेंट दर्ज केली, तर 2 रनाची पेनल्टी आम्ही देऊ. पेनल्टीचे पात्र ठरू नका. अंपायरशी वाद कुठल्याही प्रकारचा घालू नका. थँक्यू. चला या ठिकाणी गगनगिरी ज्वेलर्सच्या संघाला विनंती, आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. राजन, या मैदानावरती झालं काय? अगदी तुपीही गेलं आणि तेलही गेलं. गोलंदाजच्या पंचांची भांडत बसले. 43 धावा झालेत. 44 धावांचं या ठिकाणी आव्हान गाठायचं आहे. यानंतरची नेक्स्ट मॅच दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करेल. 44 43 झाल्यात. 44 धावांचं टार्गेट. प्रतिषटक 11ची सरासरी राखायची आहे. अगदी या वेळेला आपण पाहतो यानंतरची मॅच आणि या मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाईल. निधी किराणा आणि रवी किरण ट्रान्सपोर्ट या 2 संघादरम्यान यानंतरच्या मॅचचा टॉस होईल. प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये अगदी आपण पाहतो या वेळेला पनवेल महानगरपालिकेच्या दमदार नगरसेविका असो दमयंतीताई भोईर मॅडम यांना पाहतोय. त्यानंतर अगदी निलेश शेठ यांना देखील आपण मुख्य मंचावरती टॉस का बॉक्स इथे देखील पाहतोय. या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये यानंतरच्या मॅचचा टॉस या ठिकाणी केला जातोय. अगदी पहा
अगदी आपण पाहतो एवढं रखरखत ऊन आणि अशा या रखरखत्या उन्हामध्ये देखील आपल्या प्रीमियर लीगला भेट देण्यासाठी या ठिकाणी हे मान्यवर आलेत. खरं तर त्यांचं हृदयाच्या अंतकरणापासून शतशी आम्ही आभार व्यक्त करतो की आपण इथपर्यंत या प्रभागाला अर्थात या प्रीमियर लीगला भेट देण्यासाठी आलात. त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं ताई आणि शेठ आपलं सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही शब्द सुमनांच्या माध्यमातून करतोय सहर्ष स्वागत. अगदी आपण पाहतो निलेश शेठ भोईर यांना पाहिलं, तदनंतर दमयंतीताई भोईर यांना देखील आपण या प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहिलं. अगदी आता मात्र राजकारणामध्ये टोलेबाजी करतात, पण तो क्रिकेटमध्ये टोलेबाजी करण्यासाठी अगदी आपण पाहतो निलेश शेठ भोईर यांना पाहतोय. भरपूर असा मित्रपरिवार निलेश साहेबांनी देखील जोडला गेला आहे. संघर्षातून एकदा अस्तित्व निर्माण झाला ना तर या जगामध्ये जगण्याचा रुबाब हा खूप वेगळा असतो आणि तो रुबाब आहे ना कुठे विकत घेता येत नाही आहे. तो रुबाब स्वतःच्या अस्तित्वातूनच निर्माण करावा लागतो आणि हेच अगदी आपण पाहतो निलेश शेठ भोईर यांना पाहतोय आणि त्यांच्याबरोबर अगदी आपण पाहतोय सौभाग्यवती दमयंतीताई भोईर. अगदी स्वयं ते स्वतः एक उत्तम क्रिकेट खेळाडू देखील आहेत. अगदी खिडकवाडा या गावातून बिलॉंग करत असताना अगदी महाकाल संघाचे करता धरता म्हणून देखील त्यांच्याकडे पाहायला जातं. आज देखील ते क्रिकेट जिवंत आहे हेच एक्झॅक्ट दाखवत असताना आपण पाहतोय क्रिकेटवर असलेलं प्रेम त्यांना इथपर्यंत घेऊन आलं. सर्वांना विनंती आहे जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये निलेश शेठ भोईर साहेबांचं सहर्ष स्वागत या ठिकाणी आपण करायचं आहे. तर या ठिकाणी आपल्यातून रजा घेत आहेत ताईंचं आणि दादांचं या ठिकाणी आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय आणि जातोय थेट मैदानावरती. आजच्या स्पर्धेतील पहिली मॅच आणि पहिल्या मॅचमध्ये पहिल्या पूर्वार्धामध्ये पाहिलं 43 झाले 44 धावांचं आव्हान गाठत असताना अगदी त्याच वेळेला विराटची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. तुषारला देखील पाहिलं. इथे आपण पाहतोय आता मात्र दुसऱ्या पर्वाला अर्थात दुसऱ्या पूर्वार्धाला सुरुवात होईल. सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. चला असू दे मी बोलतो. अगदी याच वेळेला आपण पाहतो सतीश भाई धायगुडे यांना देखील पाहतोय. तदनंतर आनंदा माने सरकार यांना देखील पाहतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये दोन्ही मान्यवरांचं आपण सहर्ष स्वागत करायचं आहे. अगदी दोन्ही अशा व्यक्ती मैत्रीच्या दोन्हीतील राजा माणूस म्हणून मानल्या जाणाऱ्या हे व्यक्ती आहेत. समाजासाठी समाजोपयोगी कामं करणारे देखील व्यक्ती आपण पाहतोय. आज आपण पाहतोय दोन्ही मान्यवरांना. इथे आपण पाहतोय आनंदा माने सरकार आणि त्यांच्याबरोबर सतीश शेठ धायगुडे यांना देखील पाहतोय. अगदी आपण पाहतोय पहिला चेंडू अगदी सतीश भाई धायगुडे पाटील यांना आपण मुख्य मंचावरती पाहतोय. अगदी कळंबोलीचा बस स्टॉप KYC ग्रुप इथे देखील सिंह मोलाचा वाटा धायगुडे पाटलांचा राहिला आहे. आणि मैत्री म्हटली ना मैत्रीचं नाचं कसं झोपसायचं याचं मूर्तिवंत उदाहरण या ठिकाणी पाटील साहेबाकडून पाहायला. आणि अगदी त्याच वेळेला आनंदा माने सरकार भल्यांना घाम फोडणारं हे व्यक्तिमत्व आहे. अगदी आपण काही महिन्यांपूर्वी पाहायला पनवेल महानगरपालिकेच्या वेळी अगदी भल्यांना या ठिकाणी घाम फोडला होता. अगदी ते व्यक्तिमत्व आनंदा माने सरकार यांना देखील मुख्य मंचावरती पाहतोय. क्रिकेटवरती तर अतोनात प्रेम आहेच, परंतु आज समाजामध्ये समाजोपयोगी कामं करतात. अनेक ठिकाणी आपण पाहिलं अगदी महिलांसाठी मग विविध प्रकारचे कार्यक्रम असतील. तदनंतर आपण पाहिलं क्रिकेटमध्ये देखील त्यांनी तर अगदी आपण विकास घोपडे यांना देखील या ठिकाणी विनंती करतोय की आपण देखील एवढं मंचावरती स्थानापन्न व्हायचं. विकास घोपडे साहेबांना विनंती आहे. तर निश्चितपणे रवी पाटील बघा आणखीन एक नाव रॉयल संघाचे एक कणखर नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. रवी पाटील यांना विनंती आहे की आपण देखील येऊन विराजमान व्हायचं. रवी पाटील या रवी पाटील आपणास देखील विनंती आहे आपण यायचं आहे. अगदी त्याच वेळेला आपण पाहतो
अगदी विकास गोपने यांना देखील आपण मुख्य मंचाकडे येत असताना पाहतोय. रवी पाटील क्रिकेटवरती असलेला तोंडात प्रेम, रॉयल संघाचे खंबूर नेतृत्व म्हणून देखील त्यांच्याकडे पाहायला जातं. गोपने साहेबांना देखील पाहतोय. बघा पाहुण्यांची एवढी मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते ना. चालू समण्याचं सूत्रसंच देखील आपण करणार आहोत. 43 झाल्यात, 44 धावांचा ओव्हर. अगदी ऊन एवढं जाणवतंय त्याच्यामुळे आम्ही मान्यवरांना इकडे या ठिकाणी आमंत्रित करतोय. समालोचन देखील तुमच्यावर पोहोचवण्याचा प्रयत्न करू, पण मान्यवर देखील आपल्याला तेवढेच महत्त्वाचे आहेत. अगदी आपण पाहतोय थोडंसं मैदानाकडे जाऊया आता. पहिल्या सत्रामध्ये गगनगिरी ज्वेलर्सच्या टीमनं धावा जमवल्या. 43-44 धावांचा पाठलाग करायचा होता आणि अगदी या वेळेला पाहिलं ना 12 धावा आल्यात. इथे पंच चेंडू बाहेर फेकतायत आणि दर्शवतायत हा चेंडू खराब आहे. एक धाव ऍड होते. 13 धावा धापलकावरती. दुसरा अल्टी पलटी उलटा फुलटा मारला, परंतु तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. ज्या क्षेत्ररक्षकाकडे चेंडू गेला ना त्याच्या हृदयाचे ठोके नुसते ठक 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 झाले होते, कारण तो ही स्पर्धा खेळण्यासाठी आलाय. आणि तिथे आपण पाहिलं त्या क्षेत्ररक्षकाला. अगदी आपण पाहतो 13 धावा झाले. षटक क्रमांक 2 चालू असताना इथे शॉर्ट बॉल. क्षेत्ररक्षक चेंडू जसा गरकन फिरला ना तसा क्षेत्ररक्षक देखील भिंगरीगत भिर फिरला. तो क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. 14 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 चालू असताना अगदी फलंदाज बॅटर आपण पाहतोय. अक्षय आणि तुषार ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते आहे. सलामीची जोडी. वा व्हॉट अ फिल्डिंग. लाजवाब, ब्रिलियंट, सो ब्युटिफुल, लुकिंग लाईक वाव. काय त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करतोय अजित. ज्याच्या डावामध्ये जीत आहे तो अजित संघासाठी महत्वाचा धावा वाजवतोय. भंडारा लावणाला असतो मैदानावरती. अगदी त्यात आपण पाहतो 13 बॉल 25 धावांची गरज असताना अगदी आपण पाहतो खेळपट्टीवरती येत्या पॉइंटच्या क्षेत्रामध्ये एसटी रक्षकाला चकवा देऊन देणारा चेंडू पाहायला मिळेल. 4-4-4. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकामागे धावा आल्या 23. अजून देखील बरोबरीत 12 बॉल्स आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती मात्र 21. अगदी आपण पाहतो एलाजीचा वंडर बॉय, चॉकलेट बॉय ही उपमा मी त्याला दिली होती. चंद्रकांत गावडे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तर यू आर मोस्ट वेलकम चंद्रकांत. आपला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. अगदी आपण पाहतो व्यासपीठावरती आनंदामाने सरकार यांना पाहतोय. अगदी मी उल्लेख केला होता ना रिझल्ट काही असो, परंतु इथे आनंदामाने सरकार त्यांची जिद्द चिकाटी आपण पाहिलं, त्याची पोचपावती देखील आपण पाहिली. जरूर त्या इलेक्शन मध्ये या ठिकाणी आनंदामाने सरकार यांना पराभवाला सामोरं जावं लागलं असेल. अगदी दुसऱ्या क्रमांकावरती राहिले ही अभिमानाची गोष्ट आहे, कारण पहिल्यांदाच ते रणांगणामध्ये एवढ्या मोठ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उतरले होते आणि एवढ्या मोठ्या निवडणुकीमध्ये खूप चांगला प्रतिसाद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. आणि अगदी पुढच्या वेळेस तर ते 100% जिंकून येतीलच, कारण याची ही पोचपावती पहिल्या आपण त्यांच्या सुरुवातीच्या आघाडीच्या काळामध्ये पाहिली. दुसऱ्या क्रमांकावरती राहिली. रिझल्ट काही असो, परंतु या ठिकाणी मन मात्र आनंदामाने सरकार यांनी जिंकली आणि त्याची पोचपावती लोकांनी देखील त्यांना दिली आहे. असे हे व्यक्तिमत्व आनंदामाने सरकार आपण यांना पाहतोय. जबरदस्त व्यक्तिमत्व आज आपण पाहतोय आनंदामाने सरकार यांना. इथे काय होत आहे, पंचांकडे दात मागितली. इथे पंचांनी अपील फेटाळून टाकली. मॅच मध्ये मजा येऊ लागली. 9 बॉल आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती मात्र 19 धावा. 25 झाल्यात. अगदी आपण काळभैरव पोपेटा संघाचे आणखीन एक दमदार खेळाडू, अष्टपैल खेळाडू रोशन पोपेटा यांना देखील आपण पाहतोय. तर या रोशन आपलं देखील सहर्ष स्वागत आहे.
येणाऱ्या प्रत्येक खेळाडूकडंच नव्हे, मान्यवरांकडं नव्हे, प्रत्येक हर गोष्टीकडं आयोजकांच्या माध्यमाकडून लक्ष दिलं गेलं जात आहे. अगदी यावेळेला आपण पाहतो रोशन पोपेटा यांना देखील मुख्य मंचावरती पाहतो. काळभैरव पोपेटा संघाकडून अनेक असे सामने आहेत जे काळभैरव संघ संकटामध्ये असताना या खेळाडूनं ते सामने जिंकून देणारा खेळाडू रोशन पोपेटा यांना आपण मुख्य मंचावरती पाहतोय. इथे पहा आलंय काय हो, त्याचं नव्हतं झालं असतं जर का चेंडू हा नीट अडवला नसता तर काही झालं असतं. इथे एक धाव झाली आहे. येणारे 7 विजयासाठी 18 धावांची गरज. खेळपट्टीवरती किशोरला पाहतो. या षटकातील शेवटचा बॉल. धावा झाल्या 26. येणारे 7 विजयासाठी 18 धावांची गरज. किशोरला पाहतोय, तुषारला पाहतोय. तर खेळपट्टीवरती तुषार यमगर एक अष्टपैलू खेळाडू गोलंदाजी करत असताना यावेळेस आता मात्र शतरक्षकाला तोडून फोडून चेंडू गेलाय सीमारेषे बाहेर. 4 धावण करता समीकरण बदललंय. 3 षटकानंतर धावा झाल्यात 1:30. विजयासाठी 6 बॉल, जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. या स्पर्धेतील पहिली मॅच काय रंगतदार पाहायला मिळते. जबरदस्त आणि अफलातून मॅच तमाम क्रीडा रसिकांच्या भेटीला आली आहे. तुम्ही पाहताय जय हनुमान मित्रमंडळ आयोजित एच प्रीमियर लीग 2024 पर्व दुसरं. अगदी आपण पाहिलो किशोरला पाहतोय. एलआयजी प्रीमियर लीग या पर्वामध्ये मॅन ऑफ द सिरीज सर्वोत्तम खेळाडू राहिलेला खेळाडू आता मात्र खेळपट्टीवरती बॉक्स क्रिकेटची स्पर्धा खेळण्यासाठी आलाय. या मैदानावरती अर्थात एज ग्रुपमध्ये संघ अडचणीमध्ये. हॅलो, बाउंड्री लाईन्सच्या मागे राहायचं. जे प्रेक्षक आमच्या इथं आलेत मायबाप, आपल्या सगळ्यांना मी विनंती करतो बाउंड्री लाईन्सच्या मागे राहत. अंपायर 2 मिनिटं थांबायचं. अंपायर बघायचं ते बघा, आतमध्ये जे आहेत ना त्यांना मागे घ्या. शेवटची ओव्हर काही होऊ शकतो. आपण कुठल्या प्रकारचे पात्र ठरू नका प्लीज. इथे झालं काय पाहत राहिला. 2 क्षेत्ररक्षकाला चेंडू भेदून गेला सीमा रेषा पार. चौकार. मजा येऊ लागले. 5 बॉल 10 धावा. खेळपट्टीवरती गोलंदाज स्वप्नील कदम तर खेळपट्टीवरती फलंदाज पाहतो किशोर खरातला. यावेळेस आणखीन एक गणेश पवार काय जबरदस्त फिल्डिंग करतात. त्याला समजलं नाहीये चेंडू अडवू की सोडू, सोडू की अडवू. अगदी त्याच वेळेला गणेशने हात टाकला आणि संघासाठी महत्वाच्या धावा वाचवल्या. 4:10. 4 बॉल 10 धावांची गरज. किशोर आहे जिथे पर्याय म्हणून कोणी नसतं तिथं उत्तर म्हणून उभं राहायचं असतं आणि हेच एक्झॅक्ट करत असताना इथे पाहायला मिळेल आणखीन एक चौकार. चौकार पाहायला मिळतोय. 3 बॉल 6 धावांची गरज. का मॅच रंगली आहे जबरदस्त आणि अफलातून. किशोर खरात या मैदानावरती 1 मॅन आर्मी या ठिकाणी भूमिका बजावत असताना गगनगिरी ज्वेलर्स आपण पाहतोय. त्यांच्या विरोधामध्ये राजवीर 11 या टीमला पाहतोय. 3 बॉल 6 धावांची गरज. स्वप्नील कदम कदम बढाएंगे. स्वप्नील आता मात्र या ठिकाणी आपले पावलं कुठे टाकतील. जिथे आणखीन एक या वेळेला पुन्हा एकदा चेंडूला फिरकावून दिलाय सीमा रेषा पार. बाबा पतंजली चौकार. 2 बॉल 2 धावांची गरज. काय किशोर खरात बॅटिंग करतोय. अफलातून जबरदस्त लाजवाब. कट रचलेत. प्लॅन आखलाय. रणनीत्या आखल्या गेल्यात. येणारे 2 बॉल जिंकण्यासाठी 2 धावेची गरज. स्वप्नील 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 हेच फक्त नाव मैदानावरती घुंगावत असताना कमबॅक करावं लागेल. इथे चाललं काय पाडो स्वीप. इथे चौकारांची मोहर लावली. चौकार विजयाचा चौकार. विजेता संघाचं अभिनंदन. राजवीर या टीमचं या ठिकाणी